आपले आम्ही 4 गावचे लोक एका जागी सरतात मी नाही क्लास पण दिला हे दुधाळ्याचे मेरे सर आणि मी उदाळ्याच्या छोटे आहोत. आता ओळखलं का? नाही लक्ष बनी तुम्ही म्हणजे आमच्या बाजूचे जे तुमच्या म्हणजे ते हो का आता ओळखलं आता ओळखलं ना? खरी गोष्ट तर आम्ही नागपूरला आलो होतो औषध घेण्याकरता. हो का मोठ्या फार्मसीमध्ये घेतली औषध औषध वगैरे घेतली. बरं झालं आमच्या घरी दवाखाना आहे. तुमच्याकडे औषध वगैरे घेतली बाई पण आम्हाला जासाठी टाइम झाला आणि एसटी गेली निघून. तर म्हणून म्हणलं आम्ही राहायचं खोटं जाताना घ्या यायची ओळख होती तुमच्या वडिलांची. तर ते तुमच्या बाप होतलं. तुमचे वडील कुठे गेले? तुम्हाला नाही ठाऊक पडलं नाही बाबा. आधी माझे दादी 4-5 वर्ष झाले मरण पावले. म्हणजे तुमचे वडील मरण पावले? अरे महिन्याच्या मध्ये मला सांगून नाही गेले. तुले मला सांगून देते का? बाबा सांगितलं असतं तर मी सुट्टी काढून दिलं असतं 2 महिने. नाही माझ्या हातातच मरणीवाल्याची लिस्ट आहे. माई मग तुमच्या वडील मरण पावले. तुमची आई कुठे गेली? आई माझ्या गावाला गेली परवाच्या दिवशी. मग घरी कोण आहे? मी एकटीच आहे. काम बिघडला काम जमला. अरे पैसा नाही तिची वडील नाही माई नाही भाऊ नाही कोणीच नाही. घरी एकटी आहे. मी म्हणतो काम बिघडला आणि मी म्हणतो जमला. घरी कोणी नाही आहे म्हणूनच काम जमला. त्यामध्ये तिचे वडील तिची आई ना तिचा बाप राहिला असता. जास्तीत जास्त यायचे घरी जास्तीत जास्त 3 पडला असतील. 3च्या वर तर नाही आहे. मला माहित आहे. तर हे एका पडला तिच्या बापनं तिची माई एका पडला. आम्हाला खाली झोपाची वेळ आली असती ते राहिली असेल. आणि ते केलं तर आपण 2 पडणार 2 जण झोपण्याचं काम जमला म्हणून काम जमला. खाली झोपायला लागला. हो माझ्या माल भाकरीतून गेला. खरी गोष्ट खरी गोष्ट आहे बाई. तर मला तर ओळखलं तुम्ही ना पण याने ओळखलं का? तुमच्या वडिलाची शेती आमच्या गावला होती. दुधाचा धंदा होता. आणि तुमच्या वडिलाकडे ह्या नौकर होता. मध्ये हे दूधवाल्या पाटलाची पोरगी होता. अरे मी नाही ओळखलं काय तुले? मी तुमच्याकडे मशिराकडे नौकर होतो. माझं नाव छोटू. दुधाळ्याच्या चौकात महापुतळा मांडलाय. पैशाने जिवंत माणसाला पुतळा येते का? नाही खरं मेले होते. मी म्हणलं जिवंत माणसाला पुतळा येते. बाई ज्यावेळेस त्या वडिलाच्या ती मशी होत्या 30 आणि 30 मशी होत्या 20 वगारीनं 13 हल्ले. तर मी जेव्हा खोट्यातून बाहेर चारायला नेत होतो ना बाई तेव्हा तू माझ्या मागं मागं धावत. हो बाबा काही काही माझा दंडू धरलीस का? मशीला तो मशीला का दंडू मला हो मशीलाकाची गाडी राहते एवढी भोकरची हातात धरत मशीला आपलं. मला तुझा मोठा लाडी आहे माझ्या तुझे हजावर मांडून मी वगैरे होतो. लहानपणची गोष्ट काय सांगू बाई. तुझा बाप आला ना आमच्या एरियातून नाव मिटवून गेला. म्हणजे नाही तर पहिले दूधवाले पाटील म्हणत 20 म्हशी दोन्ही होत्या बाई. एका वेळेस 4 म्हशी दोवा लागेल. 4 म्हशी दोन्ही? हा ना मी एकटा खाजवत होतो 4 म्हशीले. एवढं लागत तुले अरे तुले हात तर दोनच दिले 4 म्हशी येतात मला कसं खायचं? मला हात 2 दिले पण अक्कल किती दिली आहे? अक्कल नाही. हा मग का 2 हात होते पण पुढे अंगातले कपडे काढत होतो म्हशीच्या समोर उभा. तर 2 म्हशीवर 2 हात मांडले तर मागवून एक चाटे ना समोरून एक चाटे तेव्हा भरभर दुखते. हो 2 लिटर जास्त. हो गाडी हा बाई तुला यायला नाही ओळखली? हे माझ्या बहिणीचे देर आहे का ना? हो सध्या आता हे काय करते? हे सध्या डॉक्टर आहे. डॉक्टर पण हा मग कारण मामुली डॉक्टर नाही आहेत ना. दवा घेवायला आला होता आम्ही ना नागपूरले. मग हो गाडी हो अरे आम्ही एक वेळा गेलो होतो ना. वरची गोष्ट थांब. तू चिंता नको करू. आपलं कामच हा डॉक्टर आहेत ना. इमानदारीने सांगतो आमच्या गावच्या रोडने एवढे रमून गेले त्या पहिला कितीची किती उतारली. डॉक्टर रोज 500 पेशंट येते त्याच्याकडे. हो 500 पेशंट जाता येता 500 पेशंट. पण इमानदारीने सांगतो बाई 300 मरतेत ना 200 वाचते. अबे ते का म्हणून पोरगी का म्हणून असं सांगायला लागते? का सांगायला लागते? वाटते 300 मारते. आता बरोबरच आहे ना. तर काय 500 पेशंट सारखेच येते. कमीत कमी म्हणलं 200 चांगले येते. अरे 300 कमी येते. काय काय केलं त्याने कोणाला लावतो फसत नाही म्हणलं त्यांच्या अंगात. तर मग काय करून मग बरोबर सिरियस वाले सिरियस. हो बाई मरतेच ना आम्ही. म्हणजे याच्या दवाखाना खूप छान येतात. खूप चालते म्हणजे बाई मामुली नाही. जास्त का नाही पेशंट समजते पण जास्त डिलिव्हरी ते केस करते बाई. हो त्याच्यात मोठा यश आहे. म्हणजे एखाद्याची डिलिव्हरी असली आणि त्याच्या घरचा माणूस बोलवा द्यायला आणि डॉक्टर साहेब अचानक केले त्याच्या अंगणात जातो बरोबर करे
केला तर पाय कुंभरावर काय म्हणा अंगणात लाट ठेवली अंदरून आवाज येते अगोदर डिलिव्हरी होते हो एवढा पार झालं ना बाई आता आम्हाला रात्रभर राहत आहे जागा मिळेल चलो का मालिक रात्रभर आम्हाला राहत आहे जागा मिळेल का तुम्ही काही दुसरे नाही माझ्या बहिणीचा असेल म्हणजे माझ्या हाताचा पेपर मी काय हरत नाही नाही जाय आई वगैरे घालत काही प्रश्न नाही पडत पण मला एक सांगा काही तुम्हाला जेवणाची आवश्यकता वगैरे नाही जेवण घेत नाही जेवण घेऊन काय तेवढी तकलीफ नाही करायची पहिले आता एवढ्या टायमाला जेवण खाऊन बनवते एक काम कर अटलीवर गव्हाचा कणी काय पुष्कळ आहे कणी अटलीवर फिरव एक खुंडा याने पण एक खुंडा मारते पहिलं नाही गव्हाच्या कणी खाल्ल्यानं मेहनत करा मग ते हॉटेल छाती बघून जायचं आता मेळ नाही करा ठीक आहे त्याची आवश्यकता नाही बाई आम्हाला किरी होते मला एवढा मोठा माणूस सक्रिय होते आता एवढा मोठा आपण मंदर आपल्याला पुढे पोहोचूया बाई हातून द्या आम्हाला काय पोरगी घरी एकटी आहे पोरगी घरी एकटी आहे गडबड करायची नाही नाहीतर माझ्या विश्वासाने नाही ठेवत नाही तू कधीही पाहावा मी काय त्यासाठी गडबड करीत हो नाही एकटी पोरगी आहे 3 वेळा उठशी माई झोपे करा तू आपली काय तुझून टेस्टिंग नाही बरं ठीक आहे तू हा समजा झोपू नका कोण तू नाही मी तुझ्या सोबत नाही झोपत तुझी आदत चांगली नाही तू अंगावर नाका टाकते बेटा तुझ्यासाठी अंगावर हातून गेली नाही मी कोणी वेळेला झोपेल म्हणते एक काम करू तू नागपूरचे आलो नाही म्हणते हो नागपूरचे लोक मोठे मुठीवर राहते कोणाला राहते तुझ्या त्यांचा आणि मी खरा पाहायला येतो मग मी झोपल्यास तू त्याच्या तुला राहिला आणि पाहिजे झोपा झोपी करू नका काय दोघे झोप तुझ्या शुक्र आहे ना तुला काही कोण्या गोष्टीची आवश्यकता आहे का कोण्या गोष्टीची आवश्यकता म्हणजे काऊन करण्याचा अरे तशी गोष्ट नाही तुला जर काही लागलं की नाही मागत घेशील हे बोल भाषा आहे का नागपूरचे नागा नगर सुधारल्या पण तुमची बोल भाषा नागपूरवाल्याची नाही तुला काय लागलं तर मागून घेतो म्हणजे मी काय मागणार नाही थांबवून काय मागून घेतील अरे कोण्या गोष्टीची आवश्यकता असली तर मागत घेशील म्हणाली अरे सुद्धा भाषेत बोला तुम्हाला काही जरी आवश्यक असेल तर तुम्ही मागून घ्या असं मराठीत बोला मी तेच तर म्हणाली कुठल्याही भाषेत बोला ठीक आहे तुला काही आवश्यकता म्हणजे पाणी देऊन टाका हजाराची कोण उभं बसत पडी पाणी आपल्याला पाण्याचा आसारी मानलं हा खावा हा लोटा कोणीकडे जाऊन लोक काय सकाळी येणारच दिसते तुम्हाला लोक म्हणजे हा पाण्याचा का हा ठीक आहे बाबा या बेटा तू झोपून दे अंदर संतर लावून दे तू पाणी उठला झोप ना त्या पाण्याचा मोठ्याला ठेवला पायाकडे कोणी ठेवता एखादी लाच लागली उभारला म्हणजे हो हो तुम्हाला बरोबर आहे बरं जरा सांगणार का जर लाच लागली मायला उभारला आला ते पोरगी सकाळी उठावे अरे अरे देवा म्हणजे हे पाहुणे पुष्टी अरे बाबा बाई एवढं चांगला डॉक्टर आहे बाई एकदम सिंपल माणूस आहे बिचारा सिंपल हो का साधा सिधा आणि एवढं आमच्या एरियात मान आहे याचा चांगल्या रीतीने मानते डॉक्टरने दवाखान्यात छान चालते नाही छान म्हणजे पक्का जातं ना सांगशील मला खरी तरी सांगितलं बाबा सांगायचं असं तर सांगितलं याचं लग्न झालं तर नाही कोणाचं याचं लग्न झालं तर व्हायचं आहे हा बाई कुवारा आहे मी बुवारा अरे मी तुला नाही विचारत मी फक्त त्याचं लग्न झालं म्हणजे लिस्टावर त्याचंच नाव लिहिते आणि तो इंटरव्ह्यू मध्ये फेल झाला म्हणजे मग दुसऱ्या नंबरवर महानाव लिहिलं तसं नाही त्याचं लग्न व्हायचं आहे पुण्यातच आहे त्याचं लग्न माय तसंच आहे ठीक आहे आराम कर आराम करू ना हा ठेवा बाई असं वाटतं माझ्या
नशिबात काय आहे कुणाच ठावं, पण हा माझ्या बहिणीचा फेर आहे गड्या. आणि डॉक्टर पण आहे. माझे पण स्वप्न होते की माझा एक कंदी ड्युटीवाला नवरा मिळाला पाहिजे. हा डॉक्टर आहे गड्या आणि पाहण्याही सुंदर आहे. कारण कधीचा स्वभाव पण खूप चांगला आहे याचा. मी दोघंही एक 7 मिनिट झोपले गड्या. याला उठव तरी कोण्या पद्धतीनं त्याच्या संग बोलावं असं वाटते. अगर मी याला उठवायला जाईल आणि हा भरता सोडला तर कसं होईल. पण काय का असे ना एवढा हिरा जर माझ्या पदरामध्ये पडला मी माझं भाग्य किती उजळ ठेवली करा प्रयत्न करून पाहते. तेव्हा संधी मिळेल बोलायची. चिंता करू नको बाई. मी
डिग्री नाही कमल सगळ्यात मला हे सांग त्या दिवशी आमच्या एका गावला तिकडे तुमच्या पोळी आल्या हो 2 पोळी आल्या एकीने बाहेर बसवून देणार आणि एकीने अंदर खोलीत नेणार आणि कपडा सरकवून देणार आणि तिने मार 1 तास तपासणार त्यावेळेस तिचा मार होता का बाप होता तिच्यासोबत सांग नाही मग आता तिने तपासायला काय झाला कोणी राहायचं का झाला दोस्त काय छान छान दोस्त मी तपासायला काही हरकत नाही रे पण दुसऱ्या घरी भीती लागते म्हणजे आमची भीती आहे आपण डॉक्टरच हो अरे आपल्याला पाहिजे का आपला कोणताही डोक्या वाचला पाहिजे समजा तिला आपण नाही तपासलो धन मरून गेली या एरियातले लोक या महिन्यातले का म्हणतील हे भाड्याचे बैल हे धाडीतले लोक इकडे खेळावरती आले म्हणतील आणि या पोरीने जीवानं मारला म्हणतील त्यावेळी मग पूर्ण येते दंडे मारतील पोलीस नाही पाहिलं तर लढू नाही का करू म्हणजे आपल्याला नंतर करतील मी तपासतो मी तपासतो पण काही पोरीच्या अंगामध्ये भूत अंगामध्ये येते नाही तो भूताचा नाही तपासून पाहिजे स्वतः आपल्याला काय करायचं मग राखून दिली करतो लागत उपाय काय झालं हे आता दाखवा हातात नको धरू तो काढणं तो पियाजवळ होता तो काढणं त्यानं तपासलं का पियाजवळ त्यानं तो आहे ना पियाचा तो का तो खाण्यात टाकायचा ना हा फसलायचा तो अरे त्याने त्याच्यात तो म्हणते म्हणलं खाण्यात टाकल्यावर होता तो नाही आपला सामान घरी ठेवली की काय द्यायला आपलं सामान आपल्या जवळ ठेवावा इथं नाही म्हणजे काय कसा नाड येती राहते का येती राहते नाड येती राहते आणि मग इकडे कशी गेली अरे नाड पाहिल्याशिवाय कोणती बिमारी समजत नाही हो ना नाड पाहिजे तर हातात पाय मग येती नाड येती कशी सरकली काय डॉक्टर मी होतो हो डॉक्टर तर मी जाव पण दुसऱ्या तिच्या पोटाने जाव हाताने काय नाही दाबते पण तपासता देवाले आपण हिचं ब्लड प्रेशर वाढलं ब्लड प्रेशर वाढलं हो म्हणजे हिच्या अंगात रक्त जास्त झालं तर एखादा भागाने दाबून बसून जाऊन रक्त खाली होऊन जाते तसं नाही हे रक्ताचा दाब वाढला आणि जास्त जरी ब्लड प्रेशर वाढलं तर झटका तिची नस फाटल्याशिवाय राहणार नाही डोक्यात झटका कोणाला नस फाडून जाईल हो तर बेकार हे काम कर 2 इंजेक्शन आणते का हो 2 इंजेक्शन दे फार्मसीमध्ये हातावर लिहू फार्मसीमध्ये द्या 2 इंजेक्शन गोळ्या घेऊन लवकर ना लवकर बिलकुल डॉक्टर फार्मसीवाले साहेब अंजू मात्र तो झोपला असेल तर त्याच्या अंगात दुखत सोडून उठवतो दोघा जणातली गोष्ट माया मताने तू वागलं तुझ्या मताने मी वागतो कारण आपल्यावर आली आहे आपत्ती मला जाऊ देशील औषधाने आणि तू घरशील नाही गेले फक्त इंजेक्शन टोकशील काढे तुझे मावर विश्वास नाही विश्वास आहे पण डॉक्टर तांदळल्यासारखं होते रोग्याने जास्त बोमलला तो डॉक्टर तांदळल्यासारखं होते त्या तांदळल्या घर भरतात इंजेक्शन टोकला पण तिने रिॲक्शन आले ना नेली तर कशी होईल पण रिॲक्शन होऊ शकते नाही तर टोचू किती नको नाही तू लवकर मी आता येतो बाई जरा उठून मिळा छान उठून मिळा लवकर शक्ती नाही राहिली बरं मी उठवू आता बरं या मी घालतो जास्त घाबरा टेन्शन डोक्यावर येईल आणि जास्त आपलं प्रेशर वाढेल घाबरू नका मी तुमच्या जवळ होता मला तिकडं नको मी काय म्हणतो तुम्ही सरळ उभे राहा मी तुम्हाला धरून आलो ना पण मला चक्करीची मला सहारा पाहिजे नव्हता सहारा पाहिजे हे बिमारी तुमची फुलानी आहे का मग हे आम्ही आलो म्हणून झाली का आजच झाली पहिल्यांदा कशी झाली आम्ही आलो म्हणून तुम्ही डॉक्टर हा ना मग हे बिमारी नाही वाढत आता मला काय डिग्री आहे का बाई तुम्ही दवाखान्याचा कसा वाढाली डॉक्टर साधारण डॉक्टर साधारण डॉक्टर तुमच्यापेक्षा असेल तरी तो ओळखू शकते माझी बिमारी नाही मी नाही ओळखली इमानदारी ना बा आणि तू जर मला बिमारी सांगशील मी दवाई करून
गंभीर. तुम्ही खरंच नाही ओळखली? नाही ना, मी तुला फुकट धरायची पैसे लागेल. अहो पैशाला मला मारा बोली. मी काय म्हणते, का म्हणते? माझा जीव तुमच्यावर जडला. ए बाई, तू आता म्हणे माझ्या कपडे घरात आली म्हणे. अहो हा बहाणा केला एक. नाटक केलंस ते. मला जवळ बोलवण्यासाठी. माझे स्वप्न आहे असे की मला एखादी डॉक्टर, इंजिनियर, मास्टर असं नवरा पाहिजे. माझी जिंदगानी पहा, या पोरीला डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, मास्टर पाहिजे, म्हणजे हे साधारण कोणाशी लग्न करणार नाही. प्रत्येक मुलीची इच्छा राहते बाबा. स्वप्न आहे माझीवाली. मला पात्र आहे, पात्र चांगला आहे. प्रत्येक मुलीची इच्छा राहते की मला नोकरीवाला मिळाला पाहिजे. पण ही मुलगी मला डॉक्टर मिळाला पाहिजे म्हणून माझ्या मागे लागली. कारण तिच्या बहिणीचा मी देर आहो, तिच्या बहिणीला देर आहो, पोरगी माझ्या नात्यात आहे. पण मी असं कधीच करू शकणार नाही. डॉक्टर म्हणून असं काम कधीच करत नाही. आता तुम्ही बघा, आता मी डॉक्टर आहो, मी काय म्हणतो या पोरीले, आणि पोरगी काम करत का म्हणते का मी पसंत नाही तुम्हाला? कुणाला? सुंदर आहे तुम्ही, पसंत आहे. पण भाई, हे असे प्रेमाचे पल्ले नको सांगू खरे. हे काही धडा थोडी आहे. नाही, मी त्याचा डॉक्टर नाही. एक वेळा करून पहा डॉक्टर की. मी काय म्हणते, बिन बुलाए मेहमान ये घर में आ गया. बिन बुलाए मेहमान ये घर में आ गया. मौसम भी छा गया. इसे पैर के बंधन में बांधो मैं कैसे. मुझे देख कर ये पहले ही शर्म आ गया. बाई, का? हे डॉक्टर अजून मी सगळं समजतो. समजता ना? सगळं समजतो. मग अरे हम भी समझते हैं बातें ऐसे है दीवानी की. अरे हम भी समझते हैं बातें ऐसे है दीवानी की. जिसे चढ़ गई है नशा इसके जवानी की. बड़ी समझदार दिखाई. ऐसे मरीज की बीमारी हम भी पहचानते हैं. हम ऐसे बीमारी की, ऐसे मरीज की बीमारी हम भी पहचानते हैं. अरे इससे बड़ी है फिक्र इसके जिन लगाने की. ऐसी कौन सी लड़की है? हम जो करते हैं वादे वो भूल नहीं जाते. हम किसी के चक्कर में कभी नहीं आते. अरे हमसे नहीं करना ये ऐसी प्यार की बातें हैं. और किसी का फुकट का दिया हुआ खाना हम कभी नहीं खाते. एक बार खा के देखो फुकट खाना. नहीं भाई, नहीं. मेरा कहना क्या है, ये तुझी बीमारी मारते नहीं सुधरना. तू हमारे लागू को ये दिल के कमरे में मुझको भी बंद कर लो. म्हणजे माझ्या शरीराचा कमरा पाहिजे तुला. मला तो कमरा पाहिजे. बरं ठीक आहे सांग. ये दिल के कमरे में मुझको भी बंद कर लो. कभी टूटे ना ऐसा संबंध कर लो. हम तुम्हारे हुए और तुम्हारे रहेंगे. हम तुम्हारे हुए और तुम्हारे रहेंगे. दर्द दिल के मोहब्बत में मिल गए. दर्द दिल के मोहब्बत में मिल गए. अशा प्रकारची बिमारी बाई मला समजत नाही. माझ्या मागे